मुंबईतील मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी विविध सुविधा उभारल्या असून त्यामध्ये एक्सिलेटर, लिफ्ट, GPS घड्याळे आणि स्वयंचलित तिकीट वेडिंग मशीन यांचा समावेश आहे. या सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. कर्जत स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर 2 नवीन एक्सिलेटर बसवण्यात आले आहेत. तसेच शेलू स्थानकावर एक नवीन लिफ्ट सुरू करण्यात आली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी आणि गर्भवती महिलांना प्रवास करताना मोठी मदत होईल. सँडहर्ट्स रोड स्थानकावर नवीन 4 GPS घड्याळे बसवण्यात आली आहेत, ज्यामुळे प्रवाशांना रेल्वे वेळापत्रकाची अचूक माहिती मिळेल. तसेच घनसोली, रबाळे आणि ऐरोली स्थानकांवर जुन्या सूचना फलकांना नवीन अधिक स्पष्ट डिस्प्लेने बदलण्यात आले आहे. मुंबई विभागातील 86 स्थानकांवर एकूण 575 नवीन स्वयंचलित तिकीट वेंडिंग मशीन बसवण्यात आले आहेत. त्यामुळे तिकीट काउंटरवरील गर्दी कमी होऊन प्रवाशांना सहज तिकीट मिळेल. रेल्वेने आणखी 226 नवीन ATVM खरेदी करण्याचेही नियोजन केले आहे. उल्हासनगर, वांगणी आणि नेरळ स्थानकांवर नवीन ऑल इन वन व्हिडिओ डिस्प्ले इंडिकेटर बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना रेल्वे वेळापत्रक अधिक स्पष्टपणे पाहता येईल. उल्हासनगर स्थानकावरील सार्वजनिक घोषणा प्रणालीही नवीन स्पीकरसह सुधारण्यात आली आहे. मुख्य आणि हार्बर मार्गावरील विविध स्थानकांवर 170 नवीन बझर बसवण्यात आले आहेत. हे बझर दृष्टीहीन प्रवाशांना त्यांच्यासाठी निर्धारित केलेली ठिकाणे सहज शोधण्यास मदत करतील. ही सर्व सुधारणा रेल्वे प्रवास अधिक सुकर आणि सुलभ करण्यासाठी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि त्यांचा प्रवास अधिक आरामदायक होईल. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.